नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे गव्हाची खिरीची रेसिपी। गव्हाची खिरीची रेसिपी ही पारंपरिक रेसिपी आहे। खूप स्वादिष्ट आणि छान लागते। तुम्हीही नक्की करून बघा। त्या अगोदर सविकिरण रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। बघू शकता इथे आपली खीर किती छान ही तयार झालेली आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे, मी इथे 1 वाटी गव्हाचा वापर केलेला आहे। आपण त्या अगोदर आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यानंतर आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून भिजवून घेणार आहोत। त्यानंतर आपण हे एक सुती कापडावर 5 ते 6 तास भिजवल्यानंतर एक सुती कापडावर आपल्याला ते काढून घ्यायचे आहे। व्यवस्थित वाळून घेतल्यानंतर आपण ते मिक्सरला वाटून घेणार आहोत। आपल्याला इथे जाडसरच वाटून घ्यायचे आहे। इथे बघू शकता मी कसं दळलेलं आहे ते। त्यानंतर आपल्याला गव्हाचा जो कोंडा आहे तो काढून घ्यायचा आहे। आपण आता यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून ते व्यवस्थित धुवून त्याचा कोंडा काढून घेणार आहोत। आता मी इथे ते पाणी काढून घेते आहे। आता आपले हे गहू हे तयार झालेले आहे, ते आपण आता वाफवून घेणार आहोत। इथे मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून यात गहू ते टाकून घेतलेले आहे। यात आपण थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत। आता मी याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहेत। तुम्ही इथे बघू शकता आपले 2 ते 3 शिट्ट्या काढल्यानंतर गहू किती छान शिजलेला आहे ते। आता आपण इथे तुम्ही जेवढ्या प्रमाणात तुम्हाला गहू इथे मी शिजवलेले आहे, जेवढे तुम्हाला प्रमाण घ्यायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही याचा उपयोग करू शकता। इथे मी 1 वाटी गव्हाचा वापर केलेला आहे। लागणार आहे काजू बदामचे तुकडे, अर्धा वाटी साखर, 2 ते 3 चमचे तूप, अर्धा वाटी गूळ, इथे आपण वेलचीची पूड घेतलेली आहे आणि मी हे गव्हाचे वाफवलेले गहू आपण जे वाफवले आहे ते घेतलेले आहे। चला तर आपण आता खिरीला सुरुवात करूया। यासाठी आपल्याला 1 ग्लास दूधही लागणार आहे। आता आपण 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत। आता आपण व्यवस्थित काजू बदाम हे आपल्याला परतून घ्यायचे आहे तुपामध्ये छान। काजू बदाम छान खरपूस तळल्यानंतर आपण आता यामध्ये आपण गहू जे वाफून घेतले आहे ते टाकून घेणार आहोत। आता आपण हे छान तुपामध्ये छान हे परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये गूळ घालून घेऊ। इथे मी अर्धा वाटी गुळाचा वापर केला आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही साखर किंवा गूळ घालू शकता। आता पण हे व्यवस्थित परतल्यानंतर या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे साखरचाही उपयोग केलेला आहे। तुम्ही नुसतं गुळाचाही उपयोग करू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी उपयोग करू शकता। आता इथे मी 1 ग्लास दूध घेतलेला आहे। आपण या ठिकाणी खीर करताना कमी गॅसवरच करायची आहे, जेणेकरून दूध फाटणार नाही। आता आपली इथे छान उकळली गेलेली खीर। आता आपण यामध्ये खोबऱ्याचा जो किस आहे तो टाकून घेणार आहोत आणि जी वेलची पूड आहे तीही मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी घट्ट ही खीर तयार झालेली आहे। आपली ही खीर गव्हाची खीर खूपच सुंदर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। टेस्टलाही खूपच छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही वरून खोबरे किंवा काजू बदामचे तुकडे घालून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता किती छान ही खीर तयार झालेली आहे। तुम्हीही नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल। तुम्हाला खिरीची रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।